मित्रांनो, स्लॅब पाईप फिटिंगमध्ये कसे पाईप टाकतात ते तुम्हाला सांगत आहे. हे चारही साईडला 4 पाईप सोडलेले आहेत. चारही साईडला सोडावं लागतात आणि हे बघा तुम्हाला टोटल ही मेन लाईनसाठी पाईप उभं केलेले आहेत. ही मेन लाईन गेलेली आहे. हे बघा डायरेक्ट जिथे आपण जंक्शन सोडणार आहेत तिकडे मेन लाईन गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही पॅसेजमध्ये एक डीप जंक्शन टाकलेलं आहे. ही मेन लाईनचा पाईप आहे आणि हे आता हॉलमधील तुम्हाला टोटल पाईप दाखवत आहे. तुम्ही बघू शकता चारही साईडला 4 पाईप सोडलेले असतात आणि फॅनला प्रॉपर टेप लावलेला असतो. हे बघा किचन टू हॉल पण कनेक्ट केलेलं आहे मेन लाईनसाठी आणि छोटा फ्लॅट असल्यामुळं ते तिथं कनेक्ट केलेलं आहे, नाहीतर ते मेन जंक्शनमध्ये कनेक्ट केलेलं असतं. नंतर कलर टाकून आपण तिथे हे करतो. हे बघा कंप्लीट झाल्यानंतर सगळं ते नंतरचा व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगेलच मी. हे बघा किचन आहे, किचनमध्ये पण एंट्री सोडलेले आहेत. या साईडला फिल्टरसाठी किंवा एक्झॉस्ट आला तर एक्झॉस्टसाठी हे दोन्ही साईडला 2 एंट्री सोडलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे टोटल 1 BHK आहे या साईडला आणि ही HP असल्यामुळे इथं बेंड टाकलेलं आहे. त्याला माल टाकून परत ते खाली ब्रेकरने तोडून काढावं लागतं. हे आता दुसरा किचन आहे. किचनमध्ये पण सेम तसंच केलेलं आहे. दोन्ही साईडला 2 एंट्री सोडलेत. सेंटरला नसते कारण ते किचन असल्यामुळे सेंटरला सोडू शकत नाही आपण, साईडला सोडावं लागतात. हे बघा तसंच HBमध्ये पण बेंड सोडलेला आहे आणि हे किचनमधून हॉलला एक पाईप कनेक्ट केलेला आहे आणि इथं मेन जंक्शनला पण किचनचं पूर्ण झालेलं आहे. आता नंतर आपण लगेच आता हॉलचं दाखवणार आहे. हे बघा हे किचनचंच आहे. हां, आता हे हॉल आहे. हॉलमध्ये आलेलं आहे. हे बघा हॉलमधून डायरेक्ट ही समोरची बेडरूम आहे. त्या बेडरूमला पाईप फॅन बॉक्स आहे ना, त्या फॅन बॉक्सला कनेक्ट केलेलं आहे. ते मेनसाठी पाईप सोडलेले साईडला आणि ही बाल्कनीमध्ये डीप जंक्शन सोडले त्याची साईडला एंट्री सोडून ठेवलेली. पुढं मागं तिथं जर समजा तुम्हाला खाली बोर्ड घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण हे दुसऱ्या साईडचं एक 1 BHK आणि ह्या पलीकडच्या साईडला एक 1 BHK